आय एम नॉट अ ट्रेन डान्सर, पण मला नाचायला खूप आवडतं. शाळेतही स्पोर्ट्समध्ये कधीच पार्टिसिपेट केलं नाही. टीचर्स नेहमी डान्समध्ये पहिलं नाव लिहून द्यायचं. रुपाली ताईची ग्रास्पिंग पॉवर इज नेक्स्ट लेव्हल. म्हणजे तिला बघितल्यावर तिला कळतं की मला काय करायचंय. बऱ्याचदा असंही होतं की ते अनकम्फर्टेबल झोनमध्ये पण टाकतात की नाही यार करशील तू आणि माझं सुद्धा नाही सुशील कोमल यार नाही होतंय मग चेंज करूया म्हटलं की माझा इगो हट होतो. यावेळी जो फॉर्म आहे तो खूप अप्रतिम आहे. आधी मी कधीच केला नाहीये. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार जेव्हा येतो ना, तेव्हा एक अभिनेत्री काय लुक क्रिएट करून येणार आणि काय ॲक्ट करणार याची उत्सुकता खरं तर मला असते आणि मला वाटतं तुम्हालाही असेलच. आणि ती म्हणजे माझ्यासोबत रुपाली आहे. रुपाली कशी मस्त. खरंच तू जेव्हा रेड कार्पेटवर येते ना, तेव्हा खरंच असं वाटतं की यावेळेस रुपाली काय लुक करून येणार आणि यावेळेस काय वेगळं ॲक्ट घेऊन येणार आहेस. आता रिहर्सल सुरू झाली आहे. मला हे जाणून घ्यायचं जेव्हा पुरस्काराची अनाऊन्समेंट होते आणि मला तेव्हाच जाणून घ्यायचं की तुझ्यात किती एक्साइटमेंट लेवल असते की आत्ता एक डान्स येणार आणि तो मला करायचा असतो. मला खूप मजा येते अगं, कारण दरवर्षी आता हे आई कुठे काय करताचे 5 वर्ष, त्याच्यानंतर आता लपंडावचा हा पहिला वर्ष, सो ऑलमोस्ट 7th इयर आपण म्हणूयात. कारण आई कुठे काय करते संपल्यानंतर सुद्धा प्रभा पुरस्कारमध्ये मी होते. मला आमंत्रण केलं गेलं होतं, बोलावलं गेलं होतं. मुळात मला असं वाटतं की प्रवाहाने आमंत्रण करायची काहीच गरज नाही आहे. आम्ही त्यांच्या फॅमिलीचा भाग आहोत, परिवार आहोत. सो हक्काने आम्ही येतो त्या पुरस्काराला किंवा कोणत्याही इव्हेंटला असू दे. आणि माझा उत्साह खूप असतो या सगळ्या गोष्टींमध्ये, कारण मला खूप मजा येते. एकतर सगळे कलाकार ऑन ग्राउंड भेटतात, रिहर्सल्सना भेटतात, त्याच्यानंतर इव्हेंटच्या दरम्यान भेटतात. एकमेकांची कामं कशी होत आहेत हे सांगता येतं. प्रत्येकाची एक एक्साइटमेंट वेगळी असते की अरे आपला शो नॉमिनेटेड आहे, आपण नॉमिनेटेड आहोत, किंवा कोण ॲक्ट काय करतंय, तू कोणता डान्स करतायस. तशा हिशोबाने मला खूप मजा येते. आणि दरवर्षी काहीतरी वेगळं घेऊन येतात की बाबा तू या ॲक्टमध्ये आहेस. कारण मी कधीच असा विचारणा केली नाही किंवा विचारतही नाही की मी आहे का किंवा मी काय परफॉर्म करते. ओके, या सिरियलमधनं आई कुठे काय करते मधनं संजना, आता लपंडावमधनं सरकार, तुम्ही हे परफॉर्म करताय. आणि मला मजा येते कारण इथे आल्यानंतर दिसतं की अरे हे आपण केलं नाही आहे, हे वेगळं काहीतरी. जसं गेल्यावेळी ओडिसी फॉर्म होता कम्प्लिटली. सो ओडिसी फॉर्म मी कधीच अटेम्प्ट केला नाही. जसं मी नेहमीच म्हणते की आय एम नॉट अ ट्रेन डान्सर, पण मला नाचायला खूप आवडतं. आणि त्याच्यामुळे ती एक वेगळीच मज्जा असते. शाळेपासून ते आत्तापर्यंत शाळेतही स्पोर्ट्समध्ये कधीच पार्टिसिपेट केलं नाही. टीचर्स नेहमी डान्समध्ये पहिलं नाव लिहून द्यायचे आणि मग पेरेंट्स मीटिंग असायची तेव्हा पेरेंट्सना सांगून टाकायचे की हे कपडे लागणार आहेत, असं असणार आहे, ती डान्समध्ये आहे. अरे विचारलं का तुला? नाही, मी डान्स करणार आहे. सो तसंच मला असं वाटतं की ते कंटिन्यू झालं आहे आत्ता पण ह्या आयुष्यात सुद्धा की आपण करतोय. मज्जा येते मला. अगदीच. पण यावेळेस ही सरकार कोणता जलवा स्टेजवर घेऊन येणार आहे, कोणता ॲक्ट असणार आणि कशा? हां, हे मला सांगितलं आहे चॅनलने सांगायला मीडिया बाईटमध्ये की हे तुम्ही बघा, स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा 2026 लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. तेव्हा तुम्हाला कळणार आहे की सरकार काय परफॉर्म करते आणि काय जलवा असणार आहे, काय ॲक्ट असणार आहे, हे सगळं तुम्हाला कळणार आहे. हिंट तर देऊ शकते, कारण की आता मगासपासून बघितला मी आणि पहिलाच दिवस आहे आज तुझ्या रिहर्सलचा आणि तू पूर्ण ॲक्ट तो असा शिकली आहेस असं वाटतं पूर्ण. सो मला सांग, ही रिहर्सलचे जो मला असं वाटतं काही तू असं ठेवलं आहे की काही दिवस मी फक्त याचा अभ्यास करणार आणि काही दिवसांनी डायरेक्ट परफॉर्म करणार, हे कशा पद्धतीने? नाही अभ्यास नाही करत. यासाठी ना मी आमचे जे कोरिओग्राफर आहेत, वैभवची संपूर्ण टीम, आता वैभवची टीम सातत्याने आम्हा कलाकारांबरोबर काम करते आहे, आम्हा कलाकारांना नाचवत आहेत. त्याच्यामुळे ना त्यांना प्रत्येकाला आमचं एक कम्फर्ट माहिती आहे, आमची स्टाईल माहिती आहे, आम्ही काय नाचू शकतो, काय नाचू शकत नाही, हेही त्यांना माहिती आहे. सो ते त्या पद्धतीने, बरं शूटिंग 12-14 तास शूटिंग करून येऊन मग रिहर्सलला यायचं असतं. बऱ्याचदा असं होतं की जमत नाही रिहर्सलला यायला. त्याच्यामुळे त्यांच्यावर पण टास्क असतो की 14 शोजमधल्या प्रत्येक आर्टिस्टला त्यांच्या कम्फर्टेबल पद्धतीने कम्फर्ट झोनमधनं, शूटिंगमधनं ह्या सगळ्या गोष्टी बसवणं. सो ना मी आमची जी कोरिओग्राफर आहे कोमल, तिला बोलवते. गेल्या वेळी सुशीलने खूप तारीफ केली होती माझी, तशी तर कोमल बघूया काय करते. कोमल, तिचा प्रश्न आहे जरा एक. मी म्हटलं त्यासाठी आपण कोरिओग्राफरला बोलवूया. सो कोरिओग्राफर विल आन्सर इट बेस्ट.
तुलाच विचारायचं आहे की या ऍक्ट बद्दल मला सांग, ती काही गोष्टी अशा ठरवून येते ना की खूप अभ्यास करते, पहिलाच दिवस आहे आणि एकदम तू याचा पुढचा अभ्यास करणार आहेस का आणि तू तयार आहेस कम्प्लिटली नाचायला, आधी केलीस का असं वगैरे म्हणाली ती. मला सांग, तुला जेव्हा कळतं की रुपाली आता येणार आहे तर तू किती एक्साइटेड असते आणि कशा पद्धतीने, मला असं वाटतं ती खूप लवकर पिकअप करते डान्स असं. रुपाली ताईची ग्रास्पिंग पॉवर इज नेक्स्ट लेवल. म्हणजे तिला बघितल्यावर तिला कळतं की मला काय करायचंय. सो पहिल्या दिवशी ती खूप चिल असते, हा मला फक्त दाखव. आणि ती खूप चिल करते आणि मला माहितीये की मलाच टेन्शन नसतं घ्यायचं, की मला फक्त दाखवायचं असतं. सेकंड ह्याला ती फुल प्रिपेअर्ड येते की कुठल्या बीटला कुठली स्टेप आहे आणि कसं करायचंय. म्हणजे त्या कोरिओग्राफीला ती एकदम एनहान्स करून आणते आणि सेटवर तर फुल कडक आग परफॉर्मन्स असतो. ह्याच्यासाठी मी हिला पैसे दिले होते. नाही पण ताईला कधीच सांगावं नाही लागत. तिला दिसल्यावरती तिला कळतं की तिला काय करायचं. अगं नंतर एवढा कॉन्फिडन्स येतो की मी ह्यांनाच नाही, हे चुकलंय तुमचं, हा तिथे होता, इतका कॉन्फिडन्सला जात. पण मी जसं म्हटलं तसं की हे आता इतकी वर्ष आता सातत्याने काम करतात, त्याच्यामुळे ना त्यांना कम्फर्ट कळलाय की अच्छा रुपालीची ही स्टाईल आहे, रुपाली ह्या ह्याच्यात कम्फर्टेबल आहे, यात नाही. पण बऱ्याचदा असंही होतं की ते अनकम्फर्टेबल झोनमध्ये पण टाकतात की नाही यार करशील तू. आणि माझं सुद्धा नाही सुशील कोमल यार नाही होतंय मग चेंज करूया म्हटलं की माझा इगो हट होतो. मग म्हणणं नाही आता हेच करायचं. मग त्याचं मी एक वेगळ्या पद्धतीने थोडं काही चीट करता येतं त्याच्यामध्ये करून, बरं हे हुशार आहेत, हे गुरुजी आहेत, ते पकडतात लगेच. पण मग ते तशा पद्धतीने बसवतात. त्याच्यामुळे माझं एक कम्फर्ट आहे, त्यांच्याबरोबर त्यांचं एक कम्फर्ट आहे. त्यामुळे पहिला दुसरा दिवस तर मी चिल आणि नंतर मग डायरेक्ट परफॉर्मन्स. एकदा त्या तिकडे फ्रेममध्ये गेल्यानंतर मस्ती नाही. मग ते 100% आहे. मग त्यांचंही काम सुंदर दिसलं पाहिजे आणि ऑफकोर्स आपण त्यांची कोरिओग्राफी आपण प्रेझेंट करतो तर आपणही छान दिसलं पाहिजे. पण जेव्हा ही नेहमी सांगत असते की मी डान्स शिकली नाही आहे, मी फक्त बघून शिकली आहे, हे खरं वाटतं कधी? हो. बिकॉज असं नाही, आम्ही नेहमी वेगवेगळं देतो. असं लास्ट टाइम तिने ओडिसी केलेलं, पण ओडिसी ऍक्च्युली करणं इज व्हेरी डिफिकल्ट. पण ते बघून आम्हाला त्या पोझिशनमध्ये ते अभ्यास करणं की ओडिसी स्टाईल कशी असते ते तिने खरंच केलंय आणि ओडिसी खूप सुंदर दिसले. ती त्या लुकमध्येच एवढी भारी दिसत होती की असं वाटलं की तो परफॉर्मन्स तिच्यासाठी होता. मी डायरेक्टर्स आर्टिस्ट आहे, म्हणजे मला तिने सांगितलं की नाही, हा बऱ्याचदा असं होतं की लेफ्ट हँड काही होत नाही का, आपण तो वापरत नाही स्क्रीनला, तो छान नाही दिसत. पण जर तिने मला सांगितलं, सुशीलने मला सांगितलं, वैभवने मला सांगितलं किंवा वैभवची पूर्ण टीम म्हण, त्यांनी सांगितलं की नाही हा लेफ्टलाच जाणार, तर तो लेफ्टलाच जाणार. मग तो प्रयत्न करायचा लेफ्टला जायला. सो आय कम्प्लिटली सरेंडर की अच्छा हे असं करायचं, हे त्यांनी हे बसवलंय तर हे असंच करायचं. त्याच्यामध्ये चेंजेस नाही होत. अगदीच काही जर आपल्याला काही दुखापत होणार असेल तर ते आमच्यापेक्षा जास्त काळजी त्यांना असते. सो ते त्या पद्धतीने काही करतच नाही. बरं आत्तापर्यंत जितके ॲक्ट्स केलेत, जितके परफॉर्मन्सेस झालेत, मग ते प्रभा पुरस्कार असू देत, गणपती इव्हेंट, दिवाळी इव्हेंट, जितके इव्हेंट झालेत, प्रत्येक आर्टिस्ट सुंदर दिसलाय. म्हणजे मग ते ब्युटी शॉट्समध्ये मला असं वाटतं की ह्या टीमचा हात कोणीच पकडू शकत नाही. झामामध्ये ह्यांचा हात कोणीच पकडू शकत नाही. ज्या पद्धतीने ते स्टेज असा जो काही ग्रँजर दिसतो आणि तो स्क्रीनवर बघताना, म्हणजे आम्ही परफॉर्म केल्यानंतर डेफिनेटली आम्हाला काही प्लेबॅक बघत नाही आम्ही, पण जेव्हा तो इव्हेंट बघतो ना तेव्हा असं वाटतं की अरे यार कमाल, खूप भारी झाला आहे हा सगळा एकंदरीत जे काही प्रयत्न आपण केलेले. सो मला वाटतं की हे ह्यांची ना खूप मेहनत आहे यासाठी. आम्ही तरी आज येणार, त्याच्यानंतर जेव्हा केव्हा पण 14 शोमधल्या प्रत्येक आर्टिस्टला सगळे फॉर्म्स शिकणं आणि हे आधी शिकतात, त्याच्यानंतर तेवढ्या पेशंटली सगळ्यांना शिकवतात. त्यानंतर काही माझ्यासारखे असतील अजून जे टाइमपास हे करणार. आय थिंक ताई अशी आहे की आम्ही रिस्क घेतो, पण आम्हाला माहिती आहे की ताई करणार. मग ते काही असो, स्टाईल असो किंवा कुठलाही परफॉर्मन्स असो. अगदीच. पण आताच तू म्हणाली की अनेक ऍक्ट केले याआधी, मला सांग कोणकोणते स्टाईल शिकली आहेस आता? जेव्हा ऍक्ट करायला सुरुवात केली हे स्टाईल्स आता मी थोडेफार प्रमाणात शिकली आहेत, असे कोण? जसं तिथे म्हणाली ओडिसी, तो एक होता. त्याच्यानंतर देवीचा एक ऍक्ट होता, तो होता. म्हणजे त्याच्यामध्ये आता देवीच्या ऍक्टमध्ये पण
तुमचे हात मुद्रा जे असतात त्या तशाच्या तशा असल्या पाहिजेत. म्हणजे त्याच्यामुळे थोडंफार कथ्थक तो फॉर्म होता. सो ते तुम्ही तेवढंच स्कॉट करायला पाहिजे, तेवढाच ग्रेस. बऱ्या आता कंटिन्युअसली एक तर सिझलिंग ॲक्ट केला होता, आयटम नंबर केला होता, त्याच्यानंतर कट्टू म्हणजे पहिली लावणी केली, त्याच्यानंतर सिझलिंग ॲक्ट केला आणि कट्टू देवी आहे. त्याच्यामुळे ते प्रत्येक फॉर्म वेगवेगळा होता. म्हणजे लावणीमध्ये तुम्ही वेगळे एक्सप्रेशन देतात. तसं यावेळेस कोणता फॉर्म? करेक्ट आहे. हा मला चॅनलने सांगितलं. आता असं नाही. नाही, यावेळी जो फॉर्म आहे तो खूप अप्रतिम आहे. आधी मी कधीच केला नाही आहे तो फॉर्म. आणि आम्हाला खूप मजा येते. माझ्यासाठी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन घेऊन येतात हे प्लॅटरमध्ये आणि मला ते करायला खूप मजा येते. सो तुम्हाला लवकरच कळेल. अगदीच. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे, जेव्हा घरी हे अवॉर्ड्स बघितले जातात तेव्हा घरी आईच्या काय प्रतिक्रिया असतात जेव्हा ती हे ऍक्ट बघते? ॲक्ट बघते तेव्हा आईला हे म्हणजे बाळाचे पाय पाळण्यातच दिसले होते. तिला माहिती आहे की माझी मुलगी नाचणार आहे. पण जेव्हा त्या कामाची पोच पावते म्हणून जेव्हा एक शबाशकी घेऊन जेव्हा मी घरी येते, म्हणजेच तो स्टार प्रवाह पुरस्कार तो घेऊन जेव्हा घरी जाते तेव्हा अजून जास्त कौतुक वाटतं, अजून जास्त अभिमान वाटतो. आता बघूयात, किपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड. मला वाटतं मिळेल. कारण सरकारवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात आणि आता खूप मोठा ट्विस्ट आम्ही मालिकेत पाहतोय. सो त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल? हा ट्विस्ट करेक्ट आहे, ते पण मी सांगणार आहे. मला माझ्यापर्यंत स्क्रीन प्ले आला की नक्कीच तुम्हाला सांगेन. पण येस, मार्च ची जी स्टोरी आहे ती खूप वेगळी आहे. म्हणजे ती प्रेक्षकांसाठी सुद्धा आणि आम्हाला सुद्धा, कलाकारांना जेव्हा स्टोरी नरेट झाली तेव्हा असं झालं की अरे बापरे, मग पुढे असं झालं होतं. सो तेजस्विनी, मनस्विनी दोघीही कशा समोरासमोर येणार आहेत मार्चमध्ये आणि का येत आहेत समोरासमोर, कोण घेऊन येत आहे समोरासमोर, त्याच्या पुढे काय लपंडाव असणार आहे, कोण कोणावरती मात करणार आहे, कोण कोणाबरोबर डाव खेळतोय, हे सगळं आपल्याला मार्चच्या गोष्टींमध्ये कळेल, मार्चच्या एपिसोड्समध्ये कळतील. म्हणजे मार्चमध्ये असं व्हायचं ना की आता एक्झाम येणार आहे, एक्झामचं टेन्शन आहे. सो तशा पद्धतीचं तो एक ड्रामा असणार आहे. पण आम्हाला करताना मजा येते. अजून सुरू नाही झाले ते सीन्स, पण स्टोरी नरेट ज्या पद्धतीने झाली आहे ती ऐकताना तरी छान वाटते. मला वाटतं की प्रेक्षकांनाही छान वाटते. तुला विचारायचं आहे तर रुपालीला काय सांगायला आवडणार आहे? कारण आता ती थोड्याच दिवसात हा डान्स ऍक्ट जो प्रेक्षकांसमोर आणणार आहे त्याचं. मला सांगायची काहीच गरज नाही आहे ताईला. आय गेस स्टेजवर आल्यावर तुम्हाला कळेल हा. की किती भारी असणार आहे हा परफॉर्मन्स. आणि मला आता तो रिव्हील अजिबात नाही करायचा आहे. हो हो. सो आम्ही सगळे उत्सुक आहोत. म्हणजे मी पाहिलाय पण ते पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.